नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला मिरच्या, तर ह्या मिरच्यांपासून काय बनणार आहे पहा. तर मी बनवणार आहे आज मिरच्यांची भाजी. तुम्ही म्हणसाल मिरच्यांची भाजी बापरे तिखट नाही होणार का, एवढी मिरच्यांची भाजी कशी करणार आहे. पण मैत्रिणींनो, खरंच ह्या मिरच्या आहेत लांबड्या लांबड्या शिंकेसरी मिरच्या म्हणतात. हे जरा पण तिखट नाही आहेत. त्याच्यामुळं मी मिरच्यांची भाजी करणारी, अगदी तोंडाला चव आणणारी मिरच्यांची भाजी दाखवणार आहे. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. नक्की एकदा बनवून पहा, तुम्ही व्हिडिओ पहा आणि तुमचं खरंच मन होणार लगेच बनवायला. असा व्हिडिओ आहे हा. ही मिरच्यांची भाजी तुम्ही पहाच एकदा, खरंच जबरदस्त आहे. तर एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहे मी, पाव किलो. तर पाव किलो मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली, धने पावडर घेतली, शेंगदाणे घेतलेले आहे, जिरं घेतलेले आहे, सफेद तीळ घेतलेले आहे. इथे मी हळद घेतलेली आहे, मोहरी घेतलेली आहे आणि लसूण भरपूर सारा आणि दही घेतलेली आहे. एवढे जिन्नस लागतात ह्याला. आता पहा मी काय काय करते. आता हे सर्व बाजूला ठेवते आणि आधी कापायला घेते मिरच्या. मिरच्या घेते अशा पुढे. जरा पलटी करते, ते ना उलटं केलं तर हालत राहते जरा, त्यामुळे मी पलटी करते त्याला. इथे मिरच्या मी आता घेणार आहे, दाखवते एवढ्या घेतल्यात. आता त्याची पाठीमागची देठ काढून टाकायची अशी. ही देठ काढून घेतलेली आहे मी आणि ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही. 1-1 इंचाचे असे तुकडे करायचे आपल्याला. हे बघ. आणि पाठीमागची खालची बाजू आहे ना जरा जाड असली ना तर मध्ये जरा कट करायचं तिला, नाही तर नाही केलं तरी चालते. भाजी करणार आहे ना, ते सर्व घुसणारच आहे त्याच्यामध्ये मसाले. ही मिरच्यांची भाजी तुम्ही एकदा जर खाल्ली ना, हमेशा बनवत राहणार तुम्ही. एकदा खाऊन पहा अशा पद्धतीने. हे मी आता एवढ्या कापून घेतल्यात, सर्व मी कापून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. हे बाजूला ठेवते आणि दुसरं तुम्हाला झाल्यानंतर दाखवते. आता कोथिंबीर चिरायची. चिरून झालेल्या आहेत मिरच्या आपल्या. कोथिंबीर चिरून घेते. चालू नाही इकडे पण. हा आवाज येतो ना, असा आवाज यायला पाहिजे. त्या आवाजाचं आहे काहीतरी. कोथिंबीर झाली चिरून आपली. एका प्लेटमध्ये काढून ठेवते आता मी ही कोथिंबीर. पाणी दिसतं का? आता खलबत्ता घेतलेला आहे ना, त्या खलबत्त्यामध्ये जर लसूण, भरपूर सारा लसूण घेतला होता ना, तो टेचून घ्यायचा. ह्याला वाटायचं नाही, काय नाही. लसणाने खूप छान चव येते त्या चटणीला. आणि खलबत्त्यात असा लसूण मी टेचून घेते आता मस्त. जास्त पण बारीक टेचायचा नाही, अगदी मिडियम टेचायचा आहे. थोडंसं त्याचे असं फक्त त्याला मध्ये जरा फुटला पाहिजे तो लसूण. अशा पद्धतीने लसूण टेचून घ्यायचं. जास्त पण टेचत बसायचं नाही. हे बघा असा फुटला पाहिजे फक्त, एवढा करते. तर हे मी काढून घेते बाजूला. आणि आता हे शेंगदाणे घ्यायचे. हे पण ना कुटायचे. मी भाजून घेतलेले आहे शेंगदाणे, हे पण कुटून घेते. ते पण असेच अर्धे मुर्दे करून घ्यायचे, जास्त नाही करायचे, अर्धे मुर्देच करून घ्यायचे. आणि ते खलबत्ता आपला असला, तुमच्याकडे असला लोखंडी खलबत्ता, तर त्याच्या खाली असं ठेवत जा लादीवरून. की आपण ते वरचं दगडाचं आहे, खालचं पण दगडाचं आहे. लादी तुमची हे खराब होण्याचा चान्सेस असतो म्हणून. आणि मेन गोष्ट, खलबत्त्यात केल्याने चव छान येते. टेचल्याने असं ना दगडावर खूप टेस्ट येते चव, म्हणून मी खलबत्त्यात केले, मिक्सरनं नाही लावलं. तर खलबत्त्यातच असं कुटून घ्यायचं, टेस्ट वाढते भरपूर.
ते पण काढलेलं आहे. आता मी झालेलं आहे आपलं सगळं चिरून बिरून काय काय. तर आता मी कढई ठेवलेली आहे. तर पहा कढई ठेवली तर कढईमध्ये चांगली तापून द्यायची कढई आधी. नंतर मग आपल्याला तेल घालायचे. जराशी तापू द्या कढई. तेल घातलं कढईमध्ये. एक पळीभर तेल घातलेलं आहे मी. एवढ्या पाव किलो मिरच्यांना ना एक पळीभर तेल घातलेले. एक चमचा मोहरी घालायची आपल्याला. हे पहा मोहरी टाकली 1 चमचा. मोहरी छान जराशी तडतडली का मग जिरं पण टाकून द्यायचे. हे जिरं टाकलं आणि हा लसूण टेचलेला तो द्यायचा सोडून. मस्त लसणाचा वास येतो त्याच्यात. छान सुगंध सुटतो मस्त लसणाचा त्यात भाजीमध्ये. आणि सफेद तीळ 1 चमचा होता तो टाकलेला आहे. सफेद तीळ बी छान भाजून घ्यायचे त्याच्यातच सर्व. सफेद तिळाने कसं चव येते आणि कॅल्शियम भेटतं आपल्याला. आता हे मिरच्या चिरलेल्या आहेत ना त्या दिल्या टाकून आणि छान परतून घ्यायच्या मिरच्या. मात्र मिरच्या कशा तेलात जरा परतल्या ना तर आपल्या थोडाफार तिखटपणा असतो तो पण कमी होतो. म्हणून मिरच्या कधी पण तेलात परतून घ्यायच्या. पण हा आपण कधी वडापाव वगैरे केला तर मिरच्या आपण तेलात तळून घेतो. तर मग नुसत्या खायला म्हटलं तरी छान लागतात त्या. तसंच असतं. मिरच्या जरा तेलात परतल्या ना त्याचा थोडासा तिखटपणा असला थोडाफार तर तो पण निघून जातो. म्हणून आधी छान परतून घ्यायच्या मिरच्या. प्रत्येक गोष्ट मी एकदम परफेक्ट सांगते तुम्हाला. तर लक्ष देऊन व्हिडिओ पहा. मात्र व्हिडिओ जरा स्किप होत नाही किंवा काहीच नाही. अगदी आहे त्या पद्धतीने तुम्हाला सांगत असते. म्हणून तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा. हळद टाकली. अर्धा चमचा होती हळद. ती हळद टाकलेली आहे. धने पावडर मी ना 2 चमचे धने पावडर घातली होती. ही धने पावडर 2 चमचे टाकलेली आहे. ती पण छान भाजून घ्यायची त्याच्यातच. आता ते शेंगदाणे आपण कुटले होते ना ते पण टाकले त्याच्यात. पहा अगदी प्रत्येक मसाला आपल्या आहे तो मोजून मापूनच आहे. म्हणून त्याच्यामुळं टेस्ट भरपूर येणार आहे या चटणीला. हे टाकले आपण छान परतायचं. मात्र मी शेंगदाणे पहिलेच भाजून घेतले होते. आता हे बऱ्यापैकी परतले. आता आपल्याला टाकायचे दही. दही कमी आंबट आहे, जास्त आंबट नाही आहे. आणि 1 वाटीभरून दही टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आणि मस्त हलवायचं ते. आपल्याला अजून जिन्नस टाकायची त्याच्यात. तर तुम्ही पहा पुढे आता काय जिन्नस टाकणार आहे. हे दह्यामुळं ह्याला खूप चव येते आणि खूप छान लागते ही भाजी. दह्यातली भाजी म्हटलं तरी चालेल. जबरदस्त टेस्ट येते त्याला. आणि मीठ टाकायचं. मैत्रिणींनो मी मीठ आधी नाही टाकलं का की दही जरा दह्याला छान उकळी आली पाहिजे होती. दह्यात शिजलं पाहिजे होतं दही. म्हणून नंतर मीठ टाकलं का की त्याला झाकून ठेवायचं जरासं का की फुटलं नाही पाहिजे पण आपलं. हे बघा आता झाकून ठेवलेलं आहे ना. तर 1-2-3 मिनटं मी झाकलेलं आहे. हे पहा आता खोलते. आता मी पुढे काय केलेलं आहे बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता मी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे. एक अर्धी पळी तेल गरम करून घेतली. याच्यात कोथिंबीर टाकली आणि 1 चमचा लाल तिखट टाकायची आपल्याला. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकते. बा 1 चमचा लाल तिखट टाकलं. काश्मीरी लाल तिखट आहे. हे कमी तिखट असतं. आणि हा मसाला याच्यात ओतून द्यायचा. हा तडका मस्त तडका हा ओतून दिला का रंग पण छान येतो आणि या भाजीला चव पण छान येते. त्याच्यामुळं 1 चमचा तरी आपल्याला घालायचा आहे लाल तिखट. पण काश्मीरी लाल घालायचं का की तिखट कमी पाहिजे ना आपल्याला. का की मिरच्यांचं तिखटपणा सर्व गेलेलं आहे त्याच्यामुळं तिखट टाकायला लागलेलं आहे.
तर हे पहा मस्त मिक्स करायचं छान, एकजीव झाला पाहिजे दोन्हींचा सर्वांचा. कोथिंबीर टाकली जराशी, आणि असं छान मिक्स केलेलं आहे मी. मस्त तोंडाला पाणी सुटतं पाहताच. आता झाकून ठेवायचं 1 मिनिटभर, जास्त नाही. एकजीव झाला पाहिजे, त्याच्यात जरा वाफ एकमेकाला मिक्स झाली पाहिजे. नंतर मी काढून दाखवणार आहे भात. मस्त झालेली आहे, अगदी पाणी सुटले माझ्या तोंडाला पाहताच. तुमच्या बी सुटल्या असेल तर नक्कीच या पद्धतीने मिरच्यांची भाजी करून पहा मैत्रिणींनो. खरंच तुमच्या तोंडाला चव येणार आणि एवढी जबरदस्त टेस्ट लागते ह्या भाजीला ना, विचारू नका तुम्ही. केल्यावर तुम्ही माझी नाव काढणार म्हणजे काढणारच नक्की. एवढी जबरदस्त आहे ती मिरच्यांची भाजी. एकदा करून पहा तुम्ही मात्र. आता ही बघा झालेली आहे. आता मी काढून घेणार आहे आणि दाखवणार आहे तुम्हाला. पहा बरं, तर तुम्हाला शिजली का दाखवते जराशी. हे बघा मिरच्यांची साल कशी जराशी कडक असती, त्याच्यामुळं ती मिरच्या कशा असतात थोडीशी कडकपणाचं. आपल्याला दबल्या मिरच्या का झालं म्हणायचं, त्याची अशी साल तुटली नाही पाहिजे. दबल्या त्या अशा दाबून गेल्या ना सुरीनी तर झालं म्हणायचं. तर ही झालेली आहे आपली आता मस्त चमचमीत मिरच्यांची भाजी झालेली आहे. झणझणीत चमचमीत काही म्हणू शकता तुम्ही, पण फार छान आहे. आता काढून दाखवते. रंगही सुंदर आलेला आहे त्या भाजीला. अशा पद्धतीने एकदा मिरच्यांची भाजी तुम्ही करा, खरंच तोंडाला पाणी सुटेल तुमच्या. आणि घरात तुम्ही 1 भाकरी खात असला तर 2 भाकरी जरूर खाणार. अशी जबरदस्त ही मिरच्यांची भाजी नक्कीच करून पहा. बऱ्याच प्रकारे मी दाखवलेले आहेत मिरच्यांच्या रेसिपी, तर ही त्याच्यातली वेगळी रेसिपी आहे, पण खरंच जबरदस्त आहे. तर ही मी भरून दाखवते तुम्हाला. सुंदर अशी झालेली आहे, खूप टेस्टी लागती. आणि मैत्रिणींनो माझे मसाले आलेले आहेत, तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर देणार आहे, तुम्ही घेऊ शकता. बिना केमिकलचे मसाले आहेत, सर्व काही चुलीवर भाजलेले डंकावर कुटलेले मसाले आहेत, सर्व प्रकारचे मसाले आहेत. तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता. घ्यायचं असलं तर घरपोच फ्री डिलिव्हरी आहे. प्रत्येक मसाला एकदम हाय लेवलचे गरम मसाले वापरलेले आहे त्याच्यामध्ये. आणि हे शेणखतावर उगवलेले आहे मसाले आहेत, त्यामुळं खूप लेवलचे मसाले आहेत, खूप छान आहे. आणि त्याच्यामुळं चव जेवणाला भरपूर येते हे मसाले घातल्यामुळं. तर कशी वाटली माझी मिरच्यांची भाजी नक्कीच कळवा मला. तर हे बिना केमिकलचे मसाले आहेत, चुलीवर भाजलेले डंकावर कुटलेले शेणखतात उगवलेले मसाले आणि हाय क्वालिटीचे गरम मसाले वापरलेले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर देणार आहे, घेऊ शकता आणि ऑर्डर करू शकता. मसाले घ्यायचे तर घ्या, पण ही भाजी कशी झाली ही नक्कीच कळवा मात्र.